मला आत्ता कळतच नाही आहे ठाण्यात नक्की चाललंय काय। हा ठाण्यातला तिसरा जी आर आला आहे आणि हा तिसरा जी आर आहे की पहिले दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत। म्हणजे सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने एक जी आर आला आणि त्या जी आर नुसार 31 डिसेंबरपर्यंत ठाण्यात हेवी वाहनांना बंदी घालण्यात आली। ही कुठल्याही ठाणेकरांची मागणी नव्हती, त्यांना असं वाटलं की हे करायला हवं आहे, त्यांनी ते केलं। खरं तर त्यांनी ते न करता, घोडबंदरचे आमदार तेच आहेत, त्यांनी जर तिथले रस्ते सुधारले असते तर त्यांना ही गोष्ट करायला लागली नसती। दुसरा जी आर निघाला आणि दुसरा जी आर असा होता की ठाण्यामधील दुसरा जी आर कुठे बनतो आपला, दुसरा जी आर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काढला आणि त्यांनी रात्री 12 वाजता काही बैठक घेतली आणि सगळ्या फ्लॅश झाला। उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळे ठाण्याची ट्रॅफिक रद्द होणार, हे होणार, ते होणार आणि त्याच्यानंतर आज तो देखील जी आर रद्द झाला। 12 ते 6 असा तो जी आर होता की रात्री 12 ते सकाळी 7च्या दरम्यान हेवी ट्रक ठाण्यात येतील आणि त्याच्यानंतर येणार नाहीत। परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या ठाण्यातली ट्रॅफिक कमी झाली, पण पालघरपर्यंत ट्रॅफिक गेली, ते भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिमुरडीला तिचा जीव गमवावा लागला। आता याचा दोषी कोण? माननीय उपमुख्यमंत्री, प्रशासन। कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप जी आर काढता। आता हा दुसरा जी आर झाला, आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा जी आर काढला। नाही, पहिले दोन जी आर बरोबर नव्हते, आता हा तिसरा जी आर आहे। हा तिसरा जी आर असा आहे की सकाळी 5 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 11 या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी ट्रॅफिक येणार नाही, बरोबर आहे। आता तुम्ही 11 वाजता जर हेवी ट्रॅफिक ठाण्यात सुरू केली तर 12 सव्वा 12ला शाळा सुटतात। याचा अर्थ त्यातून शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ही त्या ट्रॅफिकमध्ये अटकणार नाही आहेत का? सो जी आर काढताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही। कोणाचा तरी आदेश येतो, जो आदेश देतो त्याला माहिती नसते ट्रॅफिकची परिस्थिती काय, कारण त्याच्या मागचं कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्याने त्यावेळेला प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात, त्यामुळे त्यांना वाटतं सगळं अवेलेबल आहे। पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही। मागच्या एक महिन्यामध्ये ठाण्याने 3 वेगवेगळे जी आर पाहिले। हा पहिला जी आर, हा दुसरा जी आर, हा तिसरा जी आर। आता हे 3 जी आर जर 1 महिन्यात निघत असतील, शेवटचे तर 2 जी आर 2 दिवसातले आहेत, म्हणजे 12 ते 6 हा उपमुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढायला सांगितला होता त्याचा तर पालन 24 तास पण नाही झालं। 24 तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा घोडबंदर रस्त्याला हेवी गाड्या दिसायला लागल्या। सो या सगळ्या गोष्टी पाहता मी जे म्हणतोय की ठाण्याच्या ट्रॅफिकचा बोजबारा उडालेला आहे। फक्त ठाण्याचा नाही तर बाकी सर्व गोष्टीचा, ट्रॅफिकचाच नाही तर सर्व गोष्टींचा बोजबारा उडाला आहे। ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी यांनी केल्या नाही। त्यांनी मनोहर वाडा रस्ता जर बरोबर केला असता तर आज ही वेळ आली नसती। त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही वेळ आली नसती। घोडबंदरचा रस्ता जरी व्यवस्थित केला असता, तो जरी ट्रॅफिक थोडी फास्ट झाली असती तरी आज ही वेळ आली नसती। कामांचे फक्त टेंडर काढायचे, त्यातून पैसे खायचे, त्या कामाचं पुढे काय होतं हे पाहायचं नाही। म्हणजे वाडा मनोहर रस्ता 30-32 किलोमीटरचा आहे, तो जर तुम्ही करू शकणार नसाल तर समृद्धी 600 किलोमीटरचा पूर्ण झाला। सो आज ज्या वेळेला सगळी शहरं ठाणा बोंबाबोंब करत आहे, वसई विरार बोंबाबोंब करत आहे, भिवंडी बोंबाबोंब करत आहे, त्यावेळेला तुम्हाला जाणवतं आहे का की असे जी आर काढले पाहिजेत आणि ते थांबवले पाहिजेत? हा पर्याय नाही, याला प्लॅनिंग असलं पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो ही ट्रॅफिक या लोकांनी किती प्रयत्न केलं तरी पुढची 2-2.5 वर्ष हलताना दिसत नाही आहे, कारण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामच सुरू नाही आहे। म्हणजे ट्रॅफिक हटायला काम तर दिसलं पाहिजे की बाबा चल 2 वर्षांनी ट्रॅफिक हलणार आहे, असं कुठलंही काम अद्याप कुठेही चालू नाही। सो या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रशासनाचा आणि राजकीय नेत्यांचा निषेध करतोय आणि त्यांनी हे ज्या जी आर काढलेले आहेत त्या जी आरची आम्ही होळी करतोय आणि याच्या विरोधात मी सर्व ठाणेकरांना अपील करतो की परत एकदा तुम्हाला फसवलं। 12 ते 6चा जो जी आर आहे तो 1 दिवसासाठीच होता, तो प्रशासनाने पुन्हा रद्द केला। आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा। ट्रॅफिकचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून सुरू होणार आहे। तुम्हाला यांना कळलं की ठाणेकर विरोध करत नाही, यांना काय फरक पडत नाही, आपल्याला जो मास दाखवायचा तो दाखवा। आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि मी तुम्हाला सांगतो यात जर आत्ता ठाणेकर रस्त्यावर उतरला नाही तर भविष्याच्या काळात 3 हातनाक्यावरनं
आम्हाला घरी यायला 3-3.5 तास लागतील अशी परिस्थिती या ठाण्याची होईल. सो या सगळ्यांच्या विरोधात आम्ही आता आज या GRची होळी करतो. मुख्यमंत्र्यांचा दौरा होता तो देखील रद्द झालेला आहे. पालघरपर्यंत जो दौरा होता तो पण देखील आज रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री मी ट्रक फोडण्याचा इशारा जो दिला होता तो माझा असा होता की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचं पालन जर प्रशासन करणार नसेल तर आम्ही ते ट्रक 12च्या आत ठाण्यात दिसले तर ते फोडू. त्याच्यावर पोलीस खात्याने माझ्याकडे 4 दिवसाची वेळ मागितली होती आणि मला सांगितलं होतं की हे सगळं स्ट्रीम करायला आम्हाला थोडासा वेळ द्या. सो आम्ही प्रशासनाचा मान सन्मान म्हणून आम्ही तो वेळ दिला आणि आज दुसरा GR आला. म्हणजे तिसऱ्या दिवशी, आज तिसरा दिवस आहे, आज तिसऱ्या दिवशी आणखी एक GR आला. म्हणजे 4 दिवसाची माझ्याकडे मुदत मागितली गेली होती आणि तिसऱ्या दिवशी नवीन GR काढला. हे लोक फक्त ठाणेकरांची फसवणूक करतात, याच्या व्यतिरिक्त काय नाही. मी तुम्हाला परत सांगतो, ठाण्यातले जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, मोठ्या संस्था आहेत, या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पक्ष बाजूला ठेवून ह्या सगळ्याच्या विरोधात एकत्र येण्याची ठाणेकरांची गरज आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत. जोपर्यंत आता हा विषय मार्गी लागत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात रस्त्यावर उतरत राहणार. जे काय व्हायचं ते होईल. तुम्हाला मी विरोध करतो म्हणून मला जेलला पाठवायचं आहे, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर करा, पण ट्रॅफिक हा विषय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही, एवढं नक्की. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय कामकाज आणि उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यामुळे आजचा रद्द जो होता पालघर ते फाउंटन हा दौरा ऐकलं तुम्ही होतं? अरे मी पुन्हा सांगतो, ते जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो, रस्ते मोकळे केले जातात आणि त्यांना पाठवतात. त्यामुळे त्यांना काय कळणार, एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावं, मग लोक काय तडफडतात ना ट्रॅफिकमध्ये हे त्यांना कळेल. प्रोटोकॉलनी जाऊन तुम्हाला काय होणार नाही आहे. प्रोटोकॉलनी तुम्हाला सगळं मोकळं करून दिलं जातं आणि जातं. कधीतरी उपमुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री एकट्याने स्वतःची गाडी चालवत जावी, त्यांना कळेल की ठाणेकर मागणं काय शिव्या देतात किंवा ठाणेकर कुठल्या त्रासातनं जातात हे त्या दिवशी कळेल. तुम्ही प्रोटोकॉल घेऊन गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही, तुमची सिक्युरिटी गेली तर घेऊन गेलात तर तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत. अहो तुम्ही घोडबंदर रोडला, पालघरला पार्किंगसाठी मोठे ट्रक टर्मिनल बनवण्याच्या घोषणा केल्या होत्या. काय झालं त्याचं? मी नेहमी सांगतो, यांच्या घोषणा आहेत, घोषणांच्या नावावर टेंडर काढायचे, टेंडरमधनं पैसे वसुली करायची आणि मग त्या टेंडरचं काय झालं, तो कॉन्ट्रॅक्टर जिवंत आहे की मेला यांचं काय यांना घेणं देणं नसतं. पैसे खाण्यासाठी आमच्या ठाण्यामध्ये टेंडर काढले जातात, हा माझा आरोप आहे आणि हा माझा आरोप कायमस्वरूपी राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.